नमस्कार, स्वागत आहे स्टाईल स्टिच चॅनेलवर. तर आज आपण बघणार आहोत फुगाबाही कशी करायची ते. आधी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची खाली, नंतर उंचीचं माप टाकायचं, आपल्याला जेवढी उंची पाहिजे आहे तेवढी. इथं मी मुंडाखोली पण टाकून घेतली 3.5 इंचावर. वरती स्ट्रेट लाईन करून घ्यायची. 5 इंचावर मी मार्किंग करत आहे फुग्यासाठी, चुन्यासाठी. वरती 1.5 इंच घेतलं. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची, असा चौकोन तयार करायचा. 5 इंचाच्या पुढे रेग्युलर स्लीवचं मार्किंग करायचं. 2 इंच मार्जिन घेतलं, वरती 1 इंच घेतलं. आपण नेहमी रेग्युलरची स्लीव्ज काढतो तशीच ही स्लीव्ज पाठीमागे काढायची. असा पुढचा पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा. फ्रंटचा आकार, बॅकचा आकार असा देऊन घ्यायचा. 5 इंचाच्या पुढे हा आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रंटचा आकार नाही दिला तरी चालतो, कारण ही पफ बाही आहे. 4 इंचावर फिटिंग, 2 इंच शिलाई मार्जिन. आता वरती 1.5 इंच वाढवले, तिथून आकार असा कंटिन्यू करायचा पुढं. खाली मी हिरव्या कलरची पट्टी जोडणार आहे. आता कटिंग करून घेऊया. पाच इंचाच्या पुढे 1 इंच घेऊन नॉच द्यायचा, आणि तिथंपर्यंत आपण चुन्या टाकणार आहोत. खाली पण तसंच करायचं. कापड आहे ह्याच्यावर काढून घ्यायची बाही. तर आता आपण जाऊया मशीनवर. सगळ्यात आधी व्यवस्थित कापड धरून घ्यायचं. मेन कापड आणि अस्तर व्यवस्थित पकडायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचं. मेन फॅब्रिक आणि अस्तर. आता इथं आपण जिथं 5 इंच मार्किंग केलेलं, जिथून नॉच लावलेला, तिथून आपण चुन्या घालायला सुरुवात करूया. अगदी हळूहळू एकसारख्या चुन्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला तेवढंच कापड चुनीत गेलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. आधी स्लीवच्या खालच्या बाजूला चुन्या द्यायच्या, नंतर वरती जायचं. वरती पण जिथं नॉच घेतला आहे त्याच्या बाहेर 1 इंच जायचं, मार्किंग करायचं दोन्ही साईडला. तिथून सुरुवात करायची चून टाकायला. उलट्या दिशेने टाकायच्या, खालच्या बाजूला घेतलेल्या त्याच्या विरुद्ध दिशेने टाकायच्या. चून टाकताना नेहमी एकसारखीच आली पाहिजे चून, याची काळजी घ्यायची.
सेंटर मार्क केलेलं आहे तिथं बरोबर घडी धरून आपण चेक करून घ्यायचं. आपलं फिटिंगचं माप आणि मार्जिन बरोबर बसतंय का. वरती मुंड्याकडच्या बाजूला पण बरोबर बसतंय का बघायचं. एक्स्ट्रा राहत असेल तर थोड्याशा चुन्या, आणखी 2 चुन्या वाढवायच्या. खाली मी 2 चुन्या आणखीन वाढवते दोन्ही साईडला. चेक करायचं. फिटिंगचं माप आणि 2 इंच मार्जिन राहिलं पाहिजे आपलं. पप किती छान झाला आहे बघा. आता ही मी पट्टी काढली, 2 इंचाची काढलेली आहे. अशी खालच्या बाजूला ठेवून घ्यायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची. ही पट्टी आधी खाली जोडायची, नंतर वरती फोल्ड करायची. पट्टी सरळ करून त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची, दाब टीप वरतीच. वरती एकदा फोल्ड द्यायचा, नंतर ती वरती घेऊन पट्टी दुमडायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं. दोन इंचाची पट्टी काढल्यानंतर बरोबर अर्धा इंचाची तयार होते. व्यवस्थित आत दुमडून वरती शिलाई मारायची. किती छान पप आलाय बघा. यात आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. मी आधी एक तयार करून ठेवलेली होती ही. याचा फायनल लुक दाखवतो तुम्हाला. किती सुंदर तयार झाली बाही.